सोलापूरमध्ये एक वाद रंगलाय। काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे आणि भाजपचे आमदार आणि मंत्री जयकुमार गोरे यांच्यामध्ये हा सगळा वाद कशावरनं रंगलाय तर जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीवरनं। काँग्रेसचे खासदार प्रणिती शिंदे आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यात हा सामना पाहायला मिळतोय। पालकमंत्र्यांना टक्केवारी मिळत नसल्याने त्यांनी निधी थांबवल्याचा गंभीर आरोप प्रणिती शिंदे करतात। आतापर्यंत एकाही पालकमंत्र्यांनी निधी थांबवला नव्हता असा आरोप सुद्धा प्रणिती शिंदेंचा आहे। सोबतच जिल्हाधिकारी आणि प्रशासनाविरोधात कोर्टात जाण्याचा इशारा प्रणिती शिंदेंनी दिलाय। तर निधीबाबत प्रणिती शिंदेंनी केलेले सगळे आरोप जयकुमार गोरेंनी फेटाळून लावलेत। त्यामुळे निधी वाटपावरनं होणारी राजकीय हमरीतुमरीचा एक नवा अंक सोलापुरात रंगल्याचं चित्र दिसतंय। हे पहिल्यांदा झालं असेल की तिकडे ओमराजेंची, धैर्यशील दादांची आणि आता इथे माझी, आमच्या तिघांची डीपीडीसीची निधी थांबवली। गहू पेरण्याचे गव्हाचे दिवस आले तर लोकांना लाईट पाहिजे, डीपी दुरुस्त करायची पण निधी ते डीपीडीसी ती या लोकांनी थांबवले का? कारण का महाविकास आघाडीच्या खासदाराच्या निधीमधून टक्केवारी मिळत नाही म्हणून। तुमच्या मागच्या 1 वर्षाचा खासदारकीचा निधी असेल किंवा ह्या पुढच्या 6-7 महिन्याचा निधी तुम्ही 6 तालुक्याचं प्रतिनिधित्व करता, त्या 6 तालुक्याला तुम्ही तो निधी समान प्रमाणे दिलाय का त्याचा तुम्ही पहिला खुलासा या ठिकाणी सादर करावा असं मी तुम्हाला ओपन चॅलेंजच्या माध्यमातून देतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।